पूर्व नागपुर के इंटीग्रिटी अस्पताल में एक 76 वर्ष के बुजुर्ग का न केवल इलाज कर उन्हें गंभीर रोग से बचाया गया, बल्कि ठीक होने पर अस्पताल में उनका रूम सजाकर उनका जन्मदिन भी धूमधाम से मनाया गया। आइए देखते हैं। किसी भी आपातकालीन स्थिति में रोगी को पहले 1 घंटे में डॉक्टर के पास ले जाया जाए तो मरीज की जान बचने की संभावनाएं कई हद तक बढ़ जाती हैं। इसलिए इसे डॉक्टरों की लैंग्वेज में गोल्डन आवर भी कहा जाता है। पूर्व नागपुर निवासी पंजाब राव सरोदे को लकवा लगने पर उनके घर के नज़दीकी इंटीग्रिटी अस्पताल ले जाया गया, जहां न केवल डॉक्टरों ने उनका उपचार कर उन्हें पूर्ण रूप से स्वस्थ किया, बल्कि उनके जन्मदिन पर अस्पताल में उत्सव भी मनाया। इस दौरान इंटीग्रिटी हॉस्पिटल के डायरेक्टर डॉक्टर पंकज धोबले ने उन्हें नए जीवन की शुभकामनाएं भी दी। पंजाब रावजींचा आज हा नवीन आयुष्याचा पहिला वाढदिवस आहे, तो आम्ही साजरा करतोय। त्यांना पुढच्या आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं आरोग्य असंच चांगलं राहो। हॅपी बर्थडे टू बबनरावजी। काका आमच्याकडे एकदम कमजोरी आली होती त्यांना डावीकडल्या हाताला आणि पायाला, आणि बोलायलाही त्रास होत होता, त्याच्यासाठी आले होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या घरच्यांनी ओळखलं की कमजोरी आली आहे, म्हणजे काहीतरी गडबड आहे, आणि ते ऑलमोस्ट 1 तासाच्या आतमध्ये घेऊन आले। त्याच्यामुळे आपण CT स्कॅन केलं आणि लगेच त्यांना जे आपण इंजेक्शन देऊ शकतो थ्रोम्बोलिसिसचं ते दिलं। त्याच्यामुळे आता त्यांचं डावा हाताचं जे पॉवर एकदमच 0 झालं होतं ते 4 पर्यंत इम्प्रूव्ह झालं आहे। तर ते हे सगळ्यात चांगलं ट्रीटमेंट असतं पॅरालिसिसचं। पण मेन प्रॉब्लेम असतो की घरच्यांना समजत नाही आणि वेळेवर लोक पोहोचत नाही। 3 तासाच्या आतमध्ये जर आले आणि मॅक्सिमम 4.5 तासाच्या आतमध्ये तर हे देता येतं। तर काकांनी जे एकदम चांगल्या वेळेवर आले त्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट इतका चांगला आला आहे, आणि आता ते स्वतः चालत आहेत, डाव्या हाताने पण पूर्ण काम करू शकत आहे, बसत आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काकांचा आज वाढदिवस आहे, ते आम्ही सगळेजण साजरा करतो आहे। तर ते पण खुश आहेत, घरचे सगळेजण खुश आहे, आणि मेन म्हणजे आम्ही सगळे डॉक्टर्स आणि सगळी टीम आमची खूप खुश आहे, कारण त्यांचं सगळं रिकव्हरी व्यवस्थित आहे। आणि आज 78वां वाढदिवस है ना, 78वां वाढदिवस हमें त्यांचा साजरा करतो है। इमरजेंसी के वक्त पर परिवार वालों का मनोबल कमजोर पड़ जाता है कि वे अपने मरीज को कहां लेकर जाएं। खासकर मध्यम वर्गीय परिवार के सदस्य तो महंगे अस्पताल के बिल से घबरा जाते हैं। ऐसे में पंजाब राव के बेटे ने इंटीग्रिटी अस्पताल के संदर्भ में अपने विचार महान्यूज़ 7 से साझा किए। नमस्कार, मी तेजेश्वर सरोदे। गुरुवारला ॲक्च्युली मी सुद्धा फार्मासिस्ट आहे, माझं सुद्धा मेडिकल शॉप आहे। मी साधारणतः 2:30ला जेव्हा घरी गेलो तर घरीतून मला फोन आला होता की बाबांना असं झालं आहे, पॅरालिसिस मारत आहे म्हणून। तसंच मी घरी गेलो, गाडी काढली, आणि मग माझ्यासमोर एकच दवाखाना होता, हा आपला इंटिग्रिटीचा, माझ्या जवळ घराजवळ होता, आणि थोडंसं मला माहीत होतं ह्या दवाखान्याबद्दल। जसं मी 2:30ला इथं आणल्याबरोबर पंकज सरांनी पहिले बाबांना चेक केलं होतं। सर म्हणे पॅरालिसिसचा झटका मारलेला आहे म्हणे, आपण समोर आता त्यांना BP स्टेबल करू, आणि BP स्टेबल करता पण त्यांच्या CT करू म्हणे। मग आम्ही बाबांच्या बाबाला आय थिंक 200 काहीतरी बाबाचं तेव्हा BP झालं होतं तेव्हा। मग आम्ही जेव्हा स्टेबल झाल्यानंतर मी CT मारला, CT केल्यानंतर बाबांच्या इन्फ्रा आला होता, थोडंसं इन्फ्रा आल्यानंतर सरांचं असं मग अमोल सरांचं असं म्हणणं होतं की आपल्याकडे इंजेक्शन आहे, आपण ते इंजेक्शन तर बाबांना लावू शकतो, परंतु जे इफेक्ट पण आहे आणि साईड इफेक्ट दोन्ही आहे, कारण की पेशंटचे जे वय आहे ते 76 वर्ष आहे। त्यामुळे आम्ही फॅमिलीवाले कन्फ्युजन होतो की इंजेक्शन लावायचं की नाही लावायचं, नाही तर मग सेकंड रूट ऑफ ट्रीटमेंट जी होती की आपण टॅबलेट आपण देऊन त्यांना रिकवर करू शकतो। तर आम्ही फॅमिली थोडीशी डिस्टर्ब होती, आमच्यासोबत डॉक्टर सर होते, पुन्हा इच्छा सर आमचे द्विवेदी सर आहे, आमचे डॉक्टर निलेश काळे सर आहे, आणि सरांचं ओपनिंग अशी होती की आपण हे रिस्क घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, बाकी आपण समोर बघू बा। तर आम्ही आय थिंक 5:30च्या दरम्यान मग निर्णय घेतला। अमित सरांनी म्हणे आपल्याकडे वेळ कमी आहे, 10 मिनिट आपल्याजवळ सरांचा वेळ होता। आम्ही मग खाली गेलो, फार्मसीतून आणायची ते औषध अवेलेबल होती, आणि ते खालून आम्ही इंजेक्शन वर आणलं। आम्हाला ॲक्च्युली ते इंजेक्शन 36च्या म्हणजे महाग इंजेक्शन आहे, पण आम्हाला फार्मसीचं कमी जास्त झालं। जेव्हा आम्ही ते इंजेक्शन लावलं बाबांना, सडनली ईश्वराचा चमत्कार समजा, सरांचं सर्व सहाय्य की आम्ही ज्या कंडिशनला बाबांना आम्ही आणलं होतं, डावा हातसुद्धा गेला होता, बोलण्यामध्ये स्पीच पूर्ण गडबड झाली होती, आणि पायसुद्धा म्हणजे काहीच त्यांची मूवमेंट नव्हती लेफ्ट साईडची। जसं अविज सरांनीच ते इंजेक्शन लावलं, माझ्यासमोरच लावलं इंजेक्शन ते, आणि सरांनी सरळ म्हटलं काका पाय वर करा, तर बाबांनी सरळ पाय वर केला, हात वर केला, बोलण्यामध्ये स्पीच आली,
मी एवढं एकदम माझं जे होतं मनात एकदम मी एकदम एवढं खुश होतो. मी माझी एक फोटोसुद्धा बाबाची काढली आणि माझ्या सर्व फॅमिलीला मी फोटो सेंड केली. खालसुद्धा एवढे खुश झाले की असं कोणतं इंजेक्शन आहे आणि असं काय, हे सगळं देवाची कृपा. आणि ॲक्च्युली आमच्या बाबांचा वाढदिवससुद्धा होता यावेळेस, पण पहिल्या दिवशीच आम्हाला बेस्ट रिझल्ट मिळाला. ॲक्च्युली माझ्याकरता हे हॉस्पिटल पहिल्यांदाच आहे इंटिग्रिटी, पण कसं आहे एवढं सुंदर हॉस्पिटल आम्ही ना बघितलं. मला हॉस्पिटल आम्ही आता कसं आहे आम्हाला कोणी म्हणून तर नाही राहिलं आहे की हॉस्पिटल काय आहे कसं आहे, पण माझ्या पर्सनल अनुभव आहे. मी फील्डमधली 15-16 वर्ष या फील्डमध्ये आहो. आम्ही सुद्धा एवढे दवाखाने बघितले आहे, असं नाही की फील्डमध्ये नाही पाहिले. पण या दवाखानासुद्धा वाटत नाही आम्हाला, कोणत्या अँगल हा दवाखाना नाही वाटत. स्पेशली आमची ते कॅन्टीन, तर आमच्या घरचे जेवढे काही रिलेटिव्ह येऊन राहिले आहे ना, ते म्हणते ह्या ते कॅन्टीन वगैरे काय म्हणते, हॉटेलपेक्षा पण आमच्या इथून पॅकिंग करून घरीच सामान नेत आहे खाण्याचं. आणि सरांचं अमोल सर, आपले पंकज सर, द्विवेदी सर यांचे निर्णय एवढं सुंदर आहे. आम्हाला बाकीचं काही लुकआउट नव्हता, पण आमच्या मेन म्हणजे आमचे बाबा 76 वर्षामध्ये पहिला पॅरले झटका आणि तो सुद्धा एका दिवसात रिकवर करून राहिले. मला दवाखान्याबद्दल तर काही बोलायचं नाही, कारण दवाखाना सुंदर आहे. मी तर असं आता हे म्हणून नाही प्रेफर, पण सर्वांना हे करीन का आपल्या पूर्व नागपुरात असा दवाखाना बनणं सर्वात बेस्ट आहे. आणि सरांचं जे टीमवर्क आहे ते फार सुंदर आहे. मी सर्वांना ओपनिंग स्वतःहून देतो आहे की जर असं काही पेशंट झाली आणि पुन्हा असं आज आपण जर दुसऱ्या कोणत्या दवाखान्यामध्ये गेलो तर आपण सध्या आपला पेशंट ICUमध्ये जर गेला तर आपल्याला म्हणतो 10,000 भरा, 15 भरा, 20 भरा, 25 भरा. पण आज आम्ही सांगतो यावेळेस आजपर्यंत मी बाबा ॲडमिट झाल्यापासून ₹1 बाबाचा भरलेला नाही आहे. कारण दवाखान्यात कोणीच आज बाबाचे डिस्चार्जसुद्धा आहे, पण दवाखाना अजून मला खालून असं नाही आलं किंवा तुम्ही पैसे भरा रे आपले पहिले काहीतरी करा. म्हणजे सांगतो ना, असा दवाखाना तरी सुंदर आहे माझ्या मते. मी सर्वांना म्हणेन मेडिकल मेव तिकडे आहे आणि आपलं मेडिकल मेवपेक्षा आपलं सरकार जर पाहिजे असेल किंवा पैशाची कोणाकडे कमतरता असेल तर इंटिग्रेटिव्ह बेस्ट आहे. डॉक्टर टीमवर्क चांगलं आहे, नर्स चांगलं आहे, सर्व चांगलं आहे. हा माझा पर्सनल स्वतःचा अनुभव आहे. आणि माझे बाबा सुंदरपणे वाचले याबद्दल आम्ही तर देवालाच हात जोडतो आहे. आमचे बाबा आमच्याकरता देवच आहे, त्या देवाच्या कमी नाही. आणि आम्ही काल दुसरी गोष्ट अशी एक की कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला परमिशन देत नाही, तुमच्या हे आहे बर्थडे आहे काही आहे, पण आम्ही काल सरांना म्हटलं सर आमचं असं आहे ॲक्च्युली कसं आहे म्हटलं आम्हाला ICU शिफ्ट करायचं आहे, आम्हाला याकरता उद्या बाबांच्या वाटचं आम्ही घरी घेऊन जाऊ. सर म्हणजे तुम्ही इथंच करा तुम्हाला जे काही करायचं नंतर. तर ह्या सर्वांनी आम्हाला दवाखान्यात परमिशनसुद्धा दिली. आम्ही काल आमची रूम सजवली, बागात आमचे गेस्ट लोक आले, केक कापला, फुगे लावले. आमच्या बाबांनासुद्धा एवढी खुशी झाली की अतोनात. आणि थँक्स टू इंटिग्रेटिव्ह हॉस्पिटल मी सर्वांना प्रिफर करीलच माझ्याकडून. धन्यवाद. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100.